हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32वे नवोदित मराठी साहित्य संमेलन स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी धाराशिव येथे 29 आणि 30 मे रोजी उत्साहात संपन्न झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक नंदकुमार राऊत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष तथा धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य परिषदेचे निमंत्रक शरदजी गोरे आणि तुकाराम गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात कवी संमेलन, परिसंवाद, ग्रंथदिंडी, साहित्य चर्चा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. राज्यभरातील साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ग्रंथदिंडी विशेष आकर्षण ठरली. घोराडेश्वर दिंडीचे अध्यक्ष मुकुंद नाना राऊत, हरिभक्त पारायण संतोष शेलार, हरिभक्त पारायण बारकू मामा गराडे, संजय मामा भेगडे आणि मापारी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी पार पडली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि संत साहित्याच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीने साहित्य अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणला. या कार्यक्रमात मावळचे कविवर्य विठ्ठल दळवी यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारून उपस्थितांची मने जिंकली. संत साहित्य, वारकरी संप्रदाय आणि संत विचारांचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी संत विचाराशिवाय समाजाला पर्याय नाही, संतांचे विचारच जगाला तारू शकतात असा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक सामाजिक, आध्यात्मिक आणि साहित्यिक विषयावर काव्यरचना करणारे विठ्ठल दळवी हे अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाच्या दिशेने वाटचाल करीत असून त्यांच्या सेवाभावी आणि साहित्यिक कार्याची देशभरात दखल घेतली जात आहे. साहित्य संमेलनात त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. मराठी भाषा, साहित्य आणि संत परंपरेचा गौरव करणारे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी एक स्मरणीय पर्व ठरले. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.